नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी पत्रकार परिषदेसाठी बाहेर पडायला परवानगी नाकारली। मालाड इथल्या मनाली हॉटेलमधून पोलीस त्यांना बाहेर पडू देत नाहीत। जाहीर सभा घेणार नसाल तरच सोडतो असं पोलिसांचं म्हणणं आहे, असा आरोप भीम आर्मीने केलाय। मात्र यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सरकारची हुकुमशाही सहन करणार नाही, तसंच आझाद मैदानावर सभा घेण्यावर आपण ठाम असल्याची प्रतिक्रिया आझाद यांनी दिली आहे। 1 जानेवारी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या निमित्तानं कोरेगाव भीमामध्ये पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। ग्रामीण भागात ज्यांच्यावर आरोपी आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अशा सर्व प्रकारच्या आरोपींना प्रतिबंध घालण्याचे आदेश देण्यात आले। संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावरही बंदी घालावी अशी मागणी आरपीआय युवा मोर्चाच्या वतीनं करण्यात आली। अहमदनगरमधल्या राष्ट्रवादीच्या भूमिकेनं काँग्रेसचे नेते चांगलेच नाराज झाल्याचं कळतं। राष्ट्रवादीनं भाजपला पाठिंबा देणं काँग्रेसच्या जिव्हारी लागलंय। याबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लवकरच राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत। राष्ट्रवादीच्या भूमिकेनं निवडणुकांच्या तोंडावर राज्यात आघाडीत बिघाडी होत असल्याचं चित्र दिसून आलंय। अहमदनगर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपनं शिवसेनेला धोबी पछाड दिली आहे। महापौरपदी भाजपचे बाबासाहेब वाळके यांची निवड झाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यानं नगरमध्ये पहिल्यांदाच भाजपचा महापौर निवडला गेला। महापौर पदाच्या निवडणुकीत वाळके यांना 37 मतं मिळाली, तर शिवसेना आणि काँग्रेसनं या निवडणुकीवर बहिष्कार घातला। भाजपच्या मालन ढोणे यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली। गिरीश महाजन यांची खेळी यशस्वी झाली असून शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष असूनही नगरमध्ये सत्ता स्थापनेच्या चाव्या भाजपकडे आल्या। उत्तर महाराष्ट्रात भाजपनं जोरदार मुसंडी मारली। नगरमध्ये भाजप पिछाडीवर होता। अखेर पक्षानं गिरीश महाजन यांच्यावर महापौर पदाच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली आणि महाजन यांनी जोरदार राजकीय खेळी करत नगरमध्ये भाजपचा महापौर निवडून आणला। दुसरीकडे अहमदनगरमध्ये भाजपला मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षानं नोटीस बजावली। काँग्रेस वगळता इतर कोणत्याही पक्षाला मतदान करू नका असं बजावल्यानंतरही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मतदान का केलं असा सवाल पक्षानं नगरसेवकांना या नोटीसीच्या माध्यमातून विचारला आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला दिलेल्या या पाठिंब्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज झाले आहेत। भविष्यात याचा परिणाम होऊ शकतो असं विखे पाटील यांचं म्हणणं आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लवकरच राष्ट्रवादीच्या नेत्यांची याच मुद्द्यावरून भेट घेणार असल्याचं कळतं। अहमदनगरमध्ये भाजपला मतदान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना पक्षानं नोटिसा बजावल्यात। नगरसेवकांनी तात्काळ भाजपला मदत करू नये अशा प्रकारचे स्पष्ट आदेश असतानाही राष्ट्रवादीच्या वरिष्ठांचे आदेश धुडकावून भाजपला मतदान का आणि कोणाच्या आदेशाने झालं याची चौकशी आता करण्यात येणार आहे। तसंच संबंधित नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय। अपक्ष नगरसेवक श्रीपाद चिंदमला शिवसेना नगरसेवकांनी धक्काबुक्की केली। अहमदनगर महापालिका सभागृहात चिंदमला धक्काबुक्की करण्यात आली। महापौरपद निवडणुकीसाठी चिंदम पालिकेत आला होता। या महापौर निवडणुकीवर काँग्रेस पाठोपाठ शिवसेनेनंही बहिष्कार घातला। ज्यांनी मारहाण केली त्यांच्या विरोधात तोफखाना पोलीस स्थानकात चिंदम यानं तक्रार दाखल केली आहे। अहमदनगर महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या बोराटे यांनी चिंदम यांच्याकडे पाठिंबा मागितल्याचा पुरावा न्यूज 18 लोकमतच्या हाती लागला आहे। ही ऑडिओ क्लिपच न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। यात बोराटे हे चिंदम यांच्याकडे महापौर निवडणुकीसाठी मदत मागत आहेत। केंद्र सरकारचा कांदा उत्पादकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय आलाय। कांदा निर्यात अनुदान 5% वरून 10% पर्यंत वाढवण्यात आलंय। केंद्रीय अर्थ मंत्रालयानं वाणिज्य मंत्रालयाची मागणी मान्य केली। कांद्याच्या निर्यातीसाठी 137 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला। त्यामुळे आता कांदा निर्यातीला गती मिळेल अशी अपेक्षा आहे। अल्पवयीन मुलांचं आणि मुलींचं लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमांना आता मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात येणार आहे। केंद्रीय मंत्रिमंडळानं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। पॉस्को कायद्यामध्ये बदल करण्यात आला असून या अंतर्गत ही शिक्षा दिली जाणार आहे। बाल अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं हा महत्त्वपूर्ण बदल केला आहे।
केंद्र सरकारमध्ये असलेल्या पुरुष कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। ज्या पुरुषांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे त्यांना आता चाइल्ड केअर लीव्ह मिळणार आहे। पालकत्व स्वीकारलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना पूर्ण नोकरीच्या काळात ही 730 दिवसांची म्हणजेच 2 दिवसांची रजा घेता येणार आहे। आतापर्यंत अशी रजा महिलांनाच दिली जात होती। मराठा आरक्षणासह एसटी मध्ये एक मेगा भरती जाहीर झाली आहे। दुष्काळग्रस्त जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी 15 दुष्काळग्रस्त जिल्ह्यात एकूण 4242 रिक्त पदं भरली जातील, अशा प्रकारची घोषणा केली परिवहन मंत्री दिवाकर रावत यांनी। औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये तसंच अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ हे विदर्भात तर धुळे, जळगाव, नाशिक हे खानदेशात आणि पश्चिम महाराष्ट्रात पुणे या सर्व जिल्ह्यांमध्ये ही भरती होईल। शिर्डीमध्ये राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा पार पडला। यावेळी जागा वाटपापेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत असं राजू शेट्टी यांनी म्हटलं। संपूर्ण कर्जमुक्ती आणि हमीभाव जाहीरनाम्यात असल्याशिवाय काँग्रेससोबत चर्चा करणार नाही, तसंच सन्मानानं जागा मिळाल्या पाहिजेत तरच काँग्रेससोबत जाण्याचा विचार करू असंही राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं। यंदा पाऊस कमी पडल्यानं तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या नवीन तुरीची आवक सुरू झाली। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आवक अत्यल्प आहे, मात्र यंदा हा आकडा 70% घटला असून मार्केटमध्ये फक्त 2000 क्विंटल तुरीच आतापर्यंत विक्रीला आली। नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात सिमेंट रोडचं काम सुरू झालंय, त्यामुळे या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे शहरातल्या अनेक भागात वाहतुकीची मोठी कोंडी होते। धंतवली परिसरात रहाटे कॉलनी ते धनवटे कॉलेज हा रस्ता एकेरी झालाय, त्यामुळे वाहतुकीची कोंडी जरा जास्तच होते। या कोंडीमुळे सर्वसामान्य वाहन चालक आणि नागरिक संतप्त झाले आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये अनेक मार्गांवर राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू झालंय, मात्र शासनानं संपादित केलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला त्यांना अजूनही मिळालेला नाही। रेणापूर तालुक्यातल्या संतापलेल्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं आणि आपल्या प्रश्नाला वाचा फोडली। रेणापूर तालुक्यामध्ये पानगाव फाटा इथं गुरढोरं आणि बैलगाड्यांसह साधारण 6 गावातले शेतकरी हे एकत्र आले होते आणि आपले पैसे आपल्याला मिळावेत अशी त्यांची आग्रही मागणी होती। धुळ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल मापाड्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाची टोलाई न कापण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केलं। शासनाच्या निर्णयाचा निषेध करत यावेळेला धुळे बाजार समितीतील इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर बसून आंदोलन करण्यात आलं। यावेळेला हमाल कामगारांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध करत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या। 1 डिसेंबरपासून कृषी बाजार समित्यांमधल्या इलेक्ट्रॉनिक काट्यांवर शेतमाल टोलाईची रक्कम शेतकऱ्यांकडून कापू नये असे आदेश सरकारनं दिले आहेत। आग्रा येथे समाजकंटकांनी 10वीच्या विद्यार्थिनीला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। त्याचे पडसाद आता मनमाडमध्ये उमटू लागले। आज सर्व पक्षीयांनी इथे मोर्चा काढला। या दरम्यान दोषींना फाशीची शिक्षा द्यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली। जामनेर तालुक्यातील वाकोद बस स्थानकाच्या जवळ एक मालट्रकचा रॉड तुटला, त्यामुळे विचित्र अपघात झाला। या अपघातामध्ये ट्रकचा चालक गाडीत बराच काळ अडकून पडला होता। अखेर गावकऱ्यांच्या अथक प्रयत्नांनंतर या ट्रकच्या चालकाला केबिनच्या बाहेर काढण्यात आलं। यासाठी जेसीबी मशीनची मदत घ्यावी लागली। रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर जवळच्या नायरी घाटामध्ये एसटीच्या बसला अपघात झाला। या अपघातामध्ये 25 प्रवासी जखमी झाले असून एका महिलेची प्रकृती काहीशी चिंताजनक आहे। सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उस्मानाबादमध्ये दुष्काळाच्या दुष्टचक्रानं शेतामध्ये उभी पिकं उद्ध्वस्त होत असताना रेशीम शेती ही दिवसेंदिवस बहरत चालली आहे। कमी पाणी आणि कमी मेहनत तसंच खात्रीपूर्वक उत्पन्न यामुळे डोंगरावर वसलेल्या भूम तालुक्यात देखील रेशीम शेती बहरते आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढते आहे। अशातच शेतकऱ्यांच्या मदतीला सोलापुरातले डॉक्टर प्रवीण पाटील हे धावून आले। त्यांनी आपल्या शेतातला चांगला प्रतीचा 5 एकर हिरवा ऊस चारा म्हणून शेतकऱ्यांना मोफत वाटला। त्यामुळे माढा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काही दिवसांसाठी का होईना पण मोठा दिलासा मिळाला आहे। पाथरी तालुक्यामध्ये लागोपाठ दुसऱ्या दिवशी विजेच्या तारांच्या घर्षणानं ऊस जळाल्याची घटना घडली। ऊसासोबतच शेतामध्ये ठेवलेला जनावरांचा कडबा सुद्धा जळून खाक झाला। परभणीच्या दिवे गावात ही घटना घडली। गाव शिवारातील प्रकाश गलबे आणि नारायण गलबे या 2 सख्ख्या भावांच्या शेतातला 5 एकर ऊस जळून खाक झाला। वाशीमध्ये पांगरी कुठे आणि
कळंबेश्वर या गावातील तलावाच्या जवळ जमिनीतून गूढ आवाज येत असून जमिनीमध्ये काही कंपनही जाणवतात. काही ठिकाणी जमिनीला मोठ्या भिगारी पडल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. यामुळे नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून याबद्दल प्रशासन दरबारी माहिती घेण्याचं काम पूर्ण करण्यात आलंय. आता पुढच्या काही काळात इथे शास्त्रज्ञ येऊन या सगळ्या गोष्टीची पाहणी करतील असं कळतं. भुसावळमध्ये आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास भर दिवसा बिबट्यानं एका मजुरावर हल्ला केल्यानं परिसरात मोठी दहशत निर्माण झाली. मोहन चंदू बारी यांच्या शेतामध्ये शेतकऱ्यांसह नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी वनविभागाकडे आता केली आहे. टीवन वाघिणीच्या बछड्यांचा शोध घेण्याची मोहीम आता स्थगित करण्यात आली. टीवन वाघिणीच्या बछड्यांना जेरबंद करण्याची मोहीम 18 डिसेंबरपासून सुरू होती. या बछड्यानं 4 दिवसांपासून शिकार केलेला नाही. अशा वेळेला त्याला बेशुद्ध केल्यास औषधामुळे त्याच्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यात त्याचा जीव जाण्याचाही धोका आहे. त्यामुळे बछडा जेरबंद करण्याची मोहीम वनविभागानं तुर्तास थांबवली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर यांनी मैदानात झिंगाट डान्स केला. महिला क्रिकेटमध्ये अंतिम फेरीत निलंगा विरुद्ध लातूर सामन्यात निलंगा तालुक्याचा विजय झाल्यानं सर्व खेळाडू, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर आणि निलंग्याचे गटविकास अधिकारी राजकुमार मुक्कावार इतर अधिकाऱ्यांनी झिंगाट डान्स करून विजयाचा आनंद साजरा केला. कराड येथे शिवराय ट्रेकिंग ग्रुपच्या युवकांनी अवघड लिंगाणा सर केलाय. 16 जणांनी कोणत्याही आधुनिक साधनांच्या मार्गदर्शक प्रशिक्षकाशिवाय 3000 फूट उंचीचा लिंगाणा सर केला. महाबळेश्वरमध्ये थंडीचा कडाका चांगलाच वाढला असून आज पहाटे बेंडालेक आणि लिंगमळा परिसरात दवबिंदू गोठलेले पाहायला मिळाले. अचानक पडलेल्या थंडीमुळे दवबिंदू गोठले. लिंगमळा परिसरातला पारा पहाटे 3 अंशांपर्यंत खालती घसरला होता. उत्तर महाराष्ट्रात सुद्धा थंडीची मोठी लाट आली. आज निफाडचं किमान तापमान 4 अंश तर नाशिकचं तापमान 7 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. निफाडचं तापमान काल 1.4 अंश सेल्सिअस होतं. पुण्यामध्ये या हंगामातलं निच्चांकी तापमान नोंदवलं गेलं. या थंडीमध्ये मॉर्निंग वॉक करून डोनेशन देण्याचा अभिनव उपक्रम पुणेकरांनी सुरू केला. काश्मीरमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन चांगलंच विस्कळीत झालंय. श्रीनगरमध्ये उणे 7 तापमानाची नोंद झाली. जिथे नजर टाकावी तिकडे बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रीय नेमबाजी अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये युवा नेमबाज मनू भाकरनं 10 मीटर एअर पिस्तूल गटामध्ये कनिष्ठ आणि महिला गटामध्ये चमकदार कामगिरी करत दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं आहे. माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळावर प्रकाश टाकणारा द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हा सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. या ट्रेलरवर काँग्रेसनं जोरदार आक्षेप घेतलाय. मात्र सिनेमातील अणु कराराबद्दलच्या सीनमध्ये माझीच भूमिका करण्यासाठी मला विचारलं गेल्याचा दावा समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह यांनी केला आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या झुंड या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी सध्या नागपुरात आहेत. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान ते सर्वसामान्य नागपूरकरांसोबत सुद्धा मस्त वेळ घालवताना दिसत आहेत. अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी बुलंदशहरमध्ये झालेल्या दंग्यांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या चांगली चर्चा सुरू आहे. मात्र यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यानं महाराष्ट्र सरकारनं त्यांना सुरक्षा देऊ केली होती. मात्र आपल्याला सुरक्षेची गरज नसून आपण पूर्ण सुरक्षित आहोत असं सांगत नसीरुद्दीन शाह यांनी सुरक्षा स्वीकारायला ठामपणे नकार दिला.